धाराशिव न्यूज 7, स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. नमस्कार. आत्ता आढावा घेतला आणि आपल्याला सांगताना मोठं समाधान वाटतंय, आनंद वाटतोय. आपल्या महायुती सरकारने अतिवृष्टी झाल्यानंतर या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये, झालेल्या अभूतपूर्व नुकसानाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला अभूतपूर्व मदत करण्याचा शब्द दिला होता, ऐतिहासिक अशी मदत करण्याचा. आणि त्या अनुषंगाने आपल्या धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना जे काही नुकसान झालं त्याच्या पोटी अनुदान, त्याच्यानंतर रबीच्या पिकाच्या अनुषंगाने 10,000 रुपये हेक्टरी जे अनुदान दिलं होतं ते, आणि शेतजमीन जी खराब झाली त्याच्या अनुषंगाने जी काही मदत, असं आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारण 1200 कोटी रुपये आतापर्यंत वितरित केलेत. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि हे जे काही आपलं नुकसान झालं त्या अनुषंगाने मी परत एकदा रिपीट करतो की आपल्या धाराशिव जिल्ह्याला साधारण 1200 कोटी रुपये हे आतापर्यंत मिळालेत, वितरित झालेत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. आपल्या महायुती सरकारचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचे सर्व धाराशिवकरांच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आता आपली पीक विम्याशी संबंधित प्रक्रिया देखील चालू